हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मस्त मजेत असाल तर चला, आता गुड मॉर्निंगचं गुड आफ्टरनून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय दुपारची वेळ होती, काहीतरी 12:30-1 वाजून गेले होते. आणि मग म्हटलं सोनाराच्या दुकानात जायचं होतं. गुरुवार होता आज. आज गुरुवार आहे, गुरुपुष्य अमृत आहे. म्हटलं गुरुपुष्य अमृतचं भैयाला म्हटलं चल काहीतरी चांदी खरेदी करूया आपण. म्हणून आम्ही दुकानात गेलो. तर इथं चांदी मी गेले होते जोडवे बघायला खरं तर, पण त्याला हे स्वामी समर्थाचं पेंडल घ्यायचं होतं. मग म्हटलं चल घेऊन टाक. तर त्यांनी हे स्वामी समर्थाचं पेंडल घेतलं. त्याला काहीतरी वेगळंच पसंत पडलं होतं, पण म्हटलं हे नको घेऊ, हे घे. किती सुंदर हे स्वामी समर्थांचं पेंडल आहे बघा, किती सुंदर आकर्षक असं ते हे आहे. त्या स्वामी समर्थाच्या पेंडलवर कोरीव असं छान केलेलं आहे ते डिझाईन वगैरे, खूप छान वाटत होतं. आणि बघता तुम्ही, मला पण खूप आवडलं. आता मी पण नेक्स्ट टाईम नक्कीच मुलांना ह्या अधिक महिन्यात पोरांना छोटे छोटे पेंडल करेनच अशी गळ्यात घालायला. तर कसं वाटलं स्वामींचं पेंडल हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर अजून काहीतरी खरेदी होती, बऱ्यापैकी भरपूर खरेदी करायची होती, पण कुठलं ऊन इतकं झालं की पळायची घाई सुटली. आणि मग घरी आले तर हे बघू शकताय तुम्ही, इथं मी बांगड्या भरून आले होते आणि त्यात काही का बांगड्या पिचक्याच निघाल्या होत्या. मग ते रिटर्न करायच्या होत्या. सुंदर असे बांगड्या घेतल्या होत्या मी, बेंटेक्सच्या पण आणि हिरव्या पण. खूप दिवस झाला. आणि मग काय, हे असे सगळं मेकअप केला थोडंसं. चला हे होतंच माझ्याकडं, हे बिचवी मासुळे इरोद्या सगळं घातलं. म्हणलं आता छान दिसतंय आपला पाय. आणि मग काय, आई आमच्या नुसत्या बसूनच होत्या. सासूबाईंना म्हणलं नुसतं बसताय लोळताय आपलं, चला जरा काम करा म्हणलं. तर हे पसारा काढलेला होता. आमच्या जाऊबाई वारल्या होत्या, चुलत जाऊबाई वारल्या, त्यामुळे 1.25 महिना झाल्यावर हे सगळं काढतात आपल्या गावाकडं. आमच्या गावाकडं करतात, सगळीकडेच करतात तसं. 1.25 महिन्याचं इटाळाचं घर आपलं साफसफाई केली. मम्मी देत होते पटापटा भांडे घासून, आणि पोरी घासलेले भांडे नेऊन तिथं पालते घालत होते आणि आई पुसून घेत होत्या. आणि आमचा लेक इथं बसला होता मला नजर राखत की कसं भांडे घासते आणि काय करते. आणि ही आमची नेहा एक 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 भांडे आणून देत होती आजीला, आणि आजी ती पुसून घेत होती. तर कसं वाटलं हे पसारा बघा. कुणी काय माहिती एवढा भांड्याचा पसारा कशाला, काय माहिती. पहिले पत्तरवाट खात होते ते बरं होतं. आता हे भांडे, इतके भांडे आहेत माझ्याकडे, 3 मांड्या भांडे आहेत. आणि घासता घासता नाकात दम येतं. काय करता हो, संसाराला आवड असती. आता हे म्हणताल की एवढा शब्द बोलली ही ना, की हे हिच्यासाठीच आहे. हो, मी माझ्यासाठीच, माझ्या संसारासाठी घेतलेले भांडे आहेत. आणि हे मात्र माझ्या आईची आठवण आहे. पितळेचे भांडे आजकाल बघायला भेटतात का तुम्ही सांगा. आणि हे बघा, हे भांडे असे साफ करून करून लगेचच घासले, आईनी पुसले, सुकले की लगेच जिथल्या तिथे ठेवले. आणि हे पितळेचे डबे जे आहेत ते माझ्या आजीची आठवण म्हणून आहे माझ्याकडं. आणि म्हणजे माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण आणि माझ्या आईची आई. तर हे माझ्या आजीची आठवण पितळेचे भांडे होते. ते 2 डबे होते. ते एक माझ्या आईच्या वाटणीतला आलेला आणि एक माझा आहे. तर हे 2 डबे माझ्याकडे आहेत आणि मला खूप आवडतं पितळेचे भांडे वगैरे. आता हे केळी घेऊन कुठं चालले, तर चला आज गुरुपुष्यामृत असल्यामुळं स्वामी समर्थाच्या मंदिरात आज म्हणलं केळी देऊन येऊया, प्रसाद 1 डझन. तर मी आणले होते 1.5 डझन केळी आणि 5 केळी घरी ठेवले आणि बाकीचे केळी घेऊन गेले प्रसादाला. आता आपला एवढासा प्रसाद कुणाला पुरणार, पण खूप जणांनी प्रसाद आणला होता. आणि आज काय गुरुपुष्य अमृतमुळं पिवळं काहीतरी हे करायचं होतं आपल्याला प्रसादासाठी. म्हणलं चला तर हे करून घेऊया. मग काय मंदिरात गेले. मंदिरात खूप सुंदर असं भजन चाललेलं होतं, खूप छान वाटलं. हे बघा इथं सगळेजण भजन म्हणत होते, खूप सुंदर भजन म्हणत होते. आणि हे भजन चालू होतं आणि आरती वगैरे नुकतंच झाली होती. मला काही जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही. हा उभा व्हिडिओ माझ्या नेहाने घेतलेला आहे. आणि मग काय स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले आणि मस्त स्वामींचं दर्शन घेतले. खूप छान वाटतं मंदिरात गेले की, मन प्रसन्न होतं. घराजवळ असून मला जायला वेळ भेटत नाही, पण आता ठरवलं ह्या अधिक महिन्यात आपण जायचे. कारण मागचे काही 4-5 दिवस आपल्याकडनं मिस झाले, कारण मला अडचण होती. आणि मग आता रेग्युलर मंदिरात जायचं. हे बघा आरतीसाठी मंदिरात गर्दी बघा. आणि त्या कोपऱ्यात महाप्रसादचा प्रसाद चालू होता स्वामींच्या तिथं. आरती झाली की प्रसाद हे असतंच. मंदिरात गेले, खूप छान वाटलं, असं दर्शन घेतलं. मग स्वामींच्या इथं फेऱ्या वगैरे घातल्या, मस्त छान दर्शन घेऊन बाहेर निघायचं होतं. आणि मग काय इथं छान हे बघा, ह्या मावशी आहेत, ह्या मॅडम आहेत, मंदिराचं सगळं ह्याच बघतात. आणि आता काय तर तिथं आहे प्रसादाचं चाललं आहे. तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.